फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणं भोवलं. कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या, मनोज जरांगेंची मागणी. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. कल्याणहून कर्जत आणि कसाऱ्याला जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं. कल्याण स्थानकामध्ये मोठी गर्दी. हार्बर मार्गावरील रेल्वे ही 30 मिनिटं उशिरानं. मुंबईला उद्याही पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईकरांना पहिल्याच पावसानं झोडपलं. पहिल्यांदाच एवढ्या लवकर मान्सून मुंबईत धडकला. लोकलसह रस्ते वाहतूक मंदावली. पहिल्याच पावसामध्ये ॲक्वा लाईन पाण्याखाली. भुयारी मेट्रोमध्येही शिरलं पाणी. वरळी चौळीला आचार्य यात्रे मेट्रो स्थानकामध्ये गळती. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत. मुंबईच्या तुंबईवरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मुंबईच्या मलबार हिल परिसरात इमारतीच्या तळाचा भराव कोसळला. तर माहीममध्येही इमारतीचा काही भाग कोसळल्यानं दुर्घटना. सीएसएमटी स्थानकातही झाड कोसळलं. महाराष्ट्रातील काही दुष्काळी भागामध्ये जोरदार पाऊस. बार्शी, साताऱ्यातील माण, पंढरपुरात पूरसदृश्य स्थिती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा इथं शेतामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. जखमींवर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा प्रवाहित. भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबाही पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आतंकवाद पाकिस्तान की सेना और सरकार के लिए पैसा कमाने का जरिया बन गया है. रोटी खाओ वरना मेरी गोली तो है ही. आणि भुजमधील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा पाकिस्तानला ठणकावलं.